किती विद्यार्थी ते नवीन आहेत ज्यांनी आता एकदम सुरू केलेलं आहे? बरोबर आहे. बघा, अभ्यास करत असताना जो आहे, आता आपण काय करू राहिलो की तुमचा अभ्यास घेत असताना, तुमचा जो आपण अभ्यास घेत आहे, तुम्ही इथं आपल्या इथं क्लास लावलेला आहे ना, तो क्लासमध्ये जे तुमचं सर्व टॉपिक्स आहेत, त्या टॉपिक्स म्हटलं तर तुम्हाला सांगतो, त्याच्यामध्ये तुमचा टॉपिक्स कोणकोणते आहे? पहिला मराठी. बरं, पोलीस भरतीला विचारणं पहिला कोणता? मराठी. दुसरा बुद्धिमत्ता. आणि तिसरा जीएस. चौथा गणित म्हणू शकतो, अंकगणित म्हणू शकतो आपण, आहे की नाही? तर ह्या सर्व जे आहे याच्यामध्ये तुम्हाला सांगतो, सगळ्यात मस्ट गणित आणि बुद्धिमत्ता. गणित आणि बुद्धिमत्ता याच्यावर आपली चांगली पकड पाहिजे. काय पाहिजे? पकड पाहिजे. त्याच्यानंतर मराठी, आलं का लक्षात? मराठी व्याकरण, याच्यावर तुमची काय पाहिजे? चांगली पकड पाहिजे. आलं लक्षात? आणि अभ्यास करत असताना काय असते लक्षात ठेवा, जर आपण आता याच्यामध्ये सर्व नवीन बॅच आहे, आलं लक्षात? नवीन बॅच आपली सुरू झालेली आहे की नाही? तर याच्यामध्ये कसं आहे की जो आपण अभ्यास करत आहे, सर्व मुली इथं आपल्या अकॅडमीला आल्या, तर तुमचा जो अभ्यास आहे तो अभ्यास करत असताना तुम्हाला प्रॉब्लेम जाते. 2-3 दिवस तुम्ही क्लास केल्यानंतर तुम्हाला मराठी व्याकरण, त्याच्यानंतर तुमचं जीके, त्याच्यानंतर तुमचं बुद्धिमत्ता, आणि त्याच्यानंतर कोणता? अंकगणित. हे जे विषय आहे, आणि हे विषयाची तयारी करत असताना आपण त्यामधले जे आपल्याला खूप सारे असे मुलं आहेत की त्यांना बेसिक अजिबात जमत नाही. बेसिक जमते का? नाही जमत. मग काय करायचं? तर काही दिवस तुम्ही अभ्यास करत असताना आपल्याला थोडं स्मार्ट वर्कद्वारे अभ्यास करायला लागणार आहे. पहिले काय होतं? पहिले हार्ड वर्क होतं. काय होतं? हार्ड वर्क. त्यानंतर काय आलं? स्मार्ट वर्क. परंतु स्मार्ट वर्क करून सुद्धा तुम्हाला आता फिटोफिट वर्क करावं लागते. स्मार्ट वर्कपेक्षाही कोणतं? फिटोफिट. म्हणजे एक वेळा जर तुम्ही ठोकळा, समजा एखाद्या कप्प्यात आपल्याला ठोकळा फिट करायचा, तो एक वेळा घासला तर तो फिटोफिटच बसला पाहिजे, असं तुम्हाला वर्क करायचं आहे. असं तुम्हाला काय करायचं आहे? हां. आता तुमचा जो आपण अभ्यास घेत आहे, मराठी व्याकरण म्हणा, त्याच्यानंतर बुद्धिमत्ता म्हणा, ह्या जे सर्व पोलीस भरतीचा जो आपला अभ्यासक्रम आहे, इथे आल्यानंतर काय होते की तुम्हाला शिकवल्यानंतर खूप वेळा, आता एखादं मॅथ आहे, मॅथ आता तुम्हाला सर शिकवत असतात, मॅथ शिकवत असताना काय असते, गणित शिकवत असताना काय होते की त्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला काय होते? हार्ड वाटायला लागते. काय वाटायला लागते? त्याच्यामध्ये तुम्हाला बेसिक जमत नाही, त्याच्यामध्ये तुम्हाला भागाकार जमत नाही, गुणाकार जमत नाही. आलं का लक्षात? मग या ज्या गोष्टी आहेत, तर तुम्हाला काय वाटते की इथे आता सरनं एखाद्या वेळेस शिकवलं, समजा आम्ही शिकवलं, चला ठीक आहे, आपल्या अकॅडमीमध्ये एक गणित एका टॉपिकवर आपण 30-30, 50-50, 60-60 वेळा घेऊन घेतो. त्याच्याच्यानं तुम्हाला घरी जाऊन करण्याचं काम आहे का? नाही आहे. त्याच्याच्याने जे इथं शिकवते, जे नवीन आहे, ज्यांना अजिबात काहीच बेसिक येत नाही, तर जे शिकवते त्याला स्वतः आपण मॅथ जे आहे ते स्वतः तुम्ही घरी गेल्यानंतर, हे शिकवल्यानंतर सॉल्व केले पाहिजे. काय केले पाहिजे? सॉल्व. आणि ते सॉल्व केल्यानंतर जिथे तुमचं नाही जमत त्याला आपण गोल करून सगळ्या सरकडे, आपले जे आहेत, मराठी समजत नसेल तर माझ्याकडे यायचं, बुद्धिमत्ता समजत नाही माझ्याकडे यायचं, मॅथ समजत नसेल तर सर आहेत, आहे ना, पवन सर, आणि जीएस मध्ये काही प्रॉब्लेम असला तर कोण आहे? मयूर सर आहे. ठीक आहे. तर तुम्ही ते गोल करून तुमचा तिथे एक टाइम वाचून जाते, आणि नाही समजलेले सगळे गोल करून एका साईडने ठेवायचे. बरोबर आहे? त्यानंतर काय असते की जे आपले 6 महिन्याचं जे आपलं अभ्यासक्रम आहे, हा अभ्यासक्रम काय करायचा, ज्या सर तुम्हाला नोट्स देतात, जीएसची नोट्स देतात, त्या जीएसच्या नोट्स आपण ज्या रूमवर राहतो, ठीक आहे, तुम्ही जिथे राहता त्या रूममध्ये पूर्ण 2-2, 3-3 जणांचा काय तुमचा ग्रुप आहे, तो ग्रुप काय करायचा, ते नोट्स सरनं लिहिलेली जे नोट्स आहेत ती नोट्स एका याच्यावर लिहून टाकायची. कोणती? जीएसची. मग जीएस मध्ये काय, तर मग जीएस मध्ये महाराष्ट्र. मग महाराष्ट्र जर म्हटलं तर त्या एका तक्त्यावर पूर्ण काय करायचं तुम्हाला, महाराष्ट्र हा पूर्ण त्याच्यावर काय करायचा, उतरून टाकायचा. 4 दिवस लागन, 5 दिवस लागन, 3-3 जण मिळून जरी केलं तर खूप चांगलं आहे की नाही? तर महाराष्ट्र व्हासाठी किती? 2 दिवस लागन, 1 दिवस लागन, सर्व मिळून केले तर एका दिवसात होऊन जाईल. तो पूर्ण महाराष्ट्र शॉर्टकट मध्ये आपण एका तक्त्यावर काय केला पाहिजे, लिहून घ्यायचं, आणि 2 तक्त्यामध्ये महाराष्ट्र बारीक मध्ये तुमचं जे आहे ते पूर्ण जो ठोकळा आहे किंवा आपली जे नोट्स आहे ह्या नोट्स त्याच्यावर उतरवायच्या. ठीक आहे.
त्यानंतर मराठी व्याकरण मधले सर्व तक्ते जे मी तुम्हाला शिकवलेले आहेत ते तक्तेच्या तक्ते एका चार्ट मध्ये काय करायचं, पूर्ण लिहून टाकायचं. फक्त तक्ते, ढाचा, समजलं. आणि तो ढाचा जो आहे तो पण तक्ता आपल्या रूम मध्ये काय करायचा, लावून ठेवा. समजलं. त्यानंतर जेव्हा आता 24 तास, तर कोणाला 36 तास आहे का इथं, कोणाला 36 घंटे आहे का, सर्वांना किती भेटतात, 24 तास. जो आपल्या याच्यामधून 24 तासामधून आपल्याला आपला तो टाइम जो आहे जास्तीत जास्त टाइमपास झाला नाही पाहिजे, त्या टाइमला आपल्याला कव्हर करता आलं पाहिजे, बरोबर. तेव्हा आपलं सगळं काय होईल, बेटर होईल. समजलं. म्हणजे कसं, मग आता तुमचा टाइम जात आहे, जेवणात तुमचा टाइम जाते, सकाळी जेव्हा तुम्ही फिजिकलला उठता, हे जे तक्ते आहे ज्या ठिकाणी तुम्ही सर्वात जास्त टाइमपास करता, बघा जिथे तुम्ही शूज घालता त्या शूजच्या तिथे जे खूप हार्ड वाटते तेवढा कागद तुमच्या रूमच्या बाहेर लावून द्या. बरोबर बोललो का नाही बोललो. बघा करायचंच आहे ना, कारणे नको. काय नको, कारणे नको. करायचं आहे तर मग कारणे पाहिजे का नाही. मग शूज जिथे घालता कमीत कमी किती वेळ जाते सांगा बरं, जाते का नाही जात. मग काय होते, तुमच्यासाठी 5 मिनिट जातात. मला अनुभव आहे, मी माझ्या रूमवरची जर पार्टनर येत असेल तर 10 मिनिट जाते, 15 मिनिट जाते. तीपर्यंत आपण जातो का, नाही जात. जातो का, नाही जात. येणं का, झालाच आहे, येणार रे बा, पटकन जायचं. तर तेवढ्या वेळात तुमचं तेवढा तक्ता वाचणं होते का नाही वाचणं, होते का नाही होत. ठीक आहे. म्हणजे जिथं हार्ड आहे तो टॉपिक एक तिथे कोणता एखादा जो आहे सायन्स मधला असो कोणताही असो, जो तुमचा सर्वात हार्ड आहे तो टॉपिक तिथं लावून द्या. त्यानंतर सगळ्यात हार्ड जो आहे, एखादा कोणताही हार्ड असेल तो जिथे तुम्ही काय म्हणतो आपण त्याला, वेणी फणी तयारी करतो जाण्यासाठी, न चुकता तयारी करतो का नाही करत, क्लासला येताना असो करतो का नाही करत, त्या ठिकाणी तुम्ही ते लावूनच द्या. समजून आलं का. तिथे एक जो हार्ड टॉपिक आहे तो पण हार्ड टॉपिक तिथे टाकून द्या. म्हणजे जेणेकरून काय होते की तिथे सुद्धा तुमचा थोडासा अभ्यास होऊन जाते. ठीक आहे. तर अशा छोट्या छोट्या टाइम तुम्हाला काढायला लागणार आहे. त्यानंतर सकाळी उठल्याबरोबर तर तुम्ही 5 वाजता ग्राउंडला येत नाही. ठीक आहे ना. बरं 5 वाजता जरी आले, 5:15 पर्यंत तुम्ही जरी आले आपल्या ग्राउंडला, तर 4-4:30 वाजतापासून तुम्ही उठता. ग्राउंडला जाण्याची तळमळ ही लवकरात लवकर राहते. मग अर्धा घंटा तिथे जातेच तुमचा. तोपर्यंत काय करायचं, जो चार्ट तुम्ही बनवलेला आहे तो चार्ट तेवढ्या वेळात बोलून काय करायचा, फक्त रीड करायचा. म्हणजे काय, वाचायचा. डेली करून पहा. नसन होईल तर मला सांगा. आणि मग आपलं तुमचं जे आहे दात घासणे असेल, काही असेल आहे ना सकाळी, तो तुम्ही चार्ट तेवढा रोज वाचायचा. म्हणजे तू रोज जर तुम्ही वाचत असाल तर महिन्यातून किती वेळा होते, किती वेळा, 30 वेळा. 2 महिन्यातून 3 महिन्यातून 90 वेळा होते. 6 महिन्यातून किती, 180 वेळा होते. मी तुम्हाला चॅलेंज न सांगतो, तुम्ही जरी वाचताना विसरले तर तुमचे जे हे डोळे आहेत त्याला बघत असतात, तुम्हाला पूर्ण पाठ होऊन जाईल. परंतु तुम्ही जर म्हणाल का एकदमच रिझल्ट पाहिजे मला, समजलं का, समजा जीएस मध्ये एकदम रिझल्ट पाहिजे असं नसतं. आलं का लक्षात. 1-2 महिन्यानंतर थोडं थोडं पाठ व्हायला लागतं आणि नंतर मग तुमच्या तोंडामध्ये ते जे आहे जीएस काय व्हायला लागते, निघायला लागते. आलं का लक्षात. मग तो मजा येते. आणि मग राहिलं तुमचं मराठी तक्ता रोज तसाच वाचायचा. आणि शनिवारी आणि रविवारीचं सर्वात जास्त, रविवारी त्या सर्व ज्या गोष्टी आपण लावलेल्या आहेत, जे आपण इथपर्यंत शिकतो त्यांच्यावर रिफर ठेवायचाच. रिफर म्हणजे वाचन आहे ना, बरोबर आहे काय, समजून आलं मी काय म्हटलं. पूर्ण काय करायचं, वाचन ठेवायचं, जेणेकरून कोणता भाग सुटला पाहिजे. आता एखादा समजा नोट्स आहे, ती नोट्स आपण रोज वाचतो, मग कागद पलटावं लागते, त्याचाही टाइम वाचला पाहिजे. मग त्याचा टाइम वाचवासाठी ते नोट्सच पूर्ण अशी लावून द्या ना. वरून वाचत याचं पूर्ण टाइम वाचला ना, कशाला कागद पलटाचा टाइम आहे. फक्त असं उभं राहायचं, भर आपलं जीएस पण वाचून घ्यायचं, त्याच्यानंतर मराठी सुद्धा वाचून घ्यायचं. समजून आलं का. जे हार्ड टॉपिक आहे तुम्ही लावलेलेच आहे. त्याच्यानंतर राहिलं तुमचं मॅथ. 4 तास मॅथला देणे, काही करून देणे. आणि त्याचे जे सूत्र आहेत ते सूत्र वगैरे एका याच्यावर आपल्या सरनं तुम्हाला दिलेले आहेत, ते जे हार्ड सूत्र आहेत, भूमिती झाले, ह्या सगळ्या गोष्टीचे एक पूर्ण टॉपिक वाईज जे सूत्र आहेत ते एका याच्यावर आपल्या रूमवर करून ठेवून द्यायचे आणि ते रोज वाचायचे. त्यानंतर तुमचे वर्ग असो, तुमचे घन असो, ह्या ज्या ABCD वर आलं का लक्षात,
कोणती संख्या आहे, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या गोष्टी नवीन विद्यार्थ्यासाठी लक्षात ठेवलं का, त्या सर्व लावा. नवीन काय, जुन्यासाठी पण. बेसिक मधला एकूण एक मार्क तुमचा कव्हर होण्यासाठी ह्या छोट्या छोट्या गोष्टी. काही गरज नाही, मी अधिकही सांगतो, आम्ही फक्त तुम्हाला काय करतो, मार्गदर्शन करत आहे. करा कोणाला लागणार आहे, आम्हालाच करा, तुम्हालाच करा लागणार आहे, आणि आवडीने कराच. तुम्हाला चॅलेंज देतो, जर तुम्ही या सगळ्या गोष्टी आपलं, आणि बघा 6 महिन्यापर्यंत 16चा नाही पिच्छा, 6 महिन्यानंतर तुमच्या पूर्ण नोट्स होऊन जातात आणि तुमचा लेवल येऊन जाते. एक अभ्यासाची काय होऊन जाते, लेवल येऊन जाते. एक महाराष्ट्र, त्याच्यानंतर आपलं बाकी विषयावर तुम्हाला जाण्यासाठी पंचायत राज असो, संगणकचे काही प्रश्न, त्याचं सर्व आपण A to Z आणि एकूण एक पॉईंट आपण शिकवतो का नाही शिकवत, पूर्ण शिकवतो. त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी तुमच्या लक्षात आलं का. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, हार मनाला, समजा कधी कधी अभ्यास करत असताना तुमच्या मनाला असं वाटते की बा आपण लागेल का, है ना, होईल का. बघा, इमानदारीने फक्त ना फक्त जर तुम्ही अभ्यास करत असाल, त्या अभ्यासाच्या मागे जर तुम्हाला आनंद होत असेल, चला हे झालं, हे झालं, हे झालं, हे पाठ झालं, आता ते राहिलं, मराठीचं राहिलं, आलं का लक्षात. ह्या सगळ्या गोष्टी फक्त तुम्ही कसं आहे, ज्याला म्हणतो ना आपण चितना रगडा उतना तगडा, तर हा जो पॅटर्न आहे, हा स्मार्ट वर्क आणि फिटोफिट होण्यासाठी तुम्हाला हे सगळं करावं लागणार आहे. बाकीच्या पेक्षा तुम्हाला हे स्पीड वाढते. हे सगळं 6 महिन्यानंतर झाल्यानंतर त्याच्यानंतर तुमचं काय चालते माहिती आहे का, मग रविवारी पेपर राहतो. का राहते, मग पेपर जेव्हा झाला, त्या पेपरमध्ये तुमचे आपले गोल करता. तो पेपर झाल्यानंतर काय करतो आपण, आपल्याला मार्क्स भेटते. पेपर सोडत असताना सगळ्यात पहिले आपलं मराठी असेल तर मराठी, त्याच्यानंतर GS असेल तर GS, हे जे येणारे आहेत ते पटापट सोडून टाकायचे. त्याच्यानंतर आपलं जे बुद्धिमत्ता, मॅथ, हे तुम्ही शेवटी सोडायचं. समजलं तुमच्या पद्धतीनं. परंतु हा पॅटर्न जर तुम्ही सोडवला तर चांगला, परंतु जे येते ते सगळ्यात पहिले सोडून टाकायचे. जे येत नाही त्याला हात लावायचा नाही. म्हणजे कमीत कमी आपला 60, 70, 80 असा कव्हर होऊन जातो पेपर. आणि हा जो पेपर कव्हर झाला, हा जो पेपर आहे, हा जो पेपर कव्हर झाल्यानंतर जे हार्ड आहे त्याच्यावर मग आपण जायचं. म्हणजे पहिलेच जर आपण हार्ड प्रश्न सोडवायला लागलो तर मग जे येणारे आहेत ते सुद्धा आपले काय होतात, त्याला सुद्धा आपल्याला टाइम पुरत नाही. समजलं का. आता आजकाल कसं आहे, सर्व विद्यार्थ्यांचा अभ्यास भरपूर झालेला आहे, परंतु अभ्यास झाल्यानंतर सुद्धा कसं झालेलं आहे की आता जे आहे खास ते आहे, तुम्ही पेपर सोडत असताना तुम्ही किती लवकर पेपर सोडता. आलं का लक्षात, किती लवकर तुम्ही 100 प्रश्न कव्हर करता, हे सुद्धा एक महत्वाचं आहे. आणि बिलकुल जे अभ्यास करत असताना अजिबात हार मानायची नाही. बघा, हार मानायची नाही. 100 वेळा जरी हारलो तर चालेल, ज्या तक तोडेंगे नाही बस प्रश्न करायचा. आणि जास्तच जर डिप्रेशन मध्ये गेलं, खूप काही केलं, अभ्यास करताना टेन्शन आलं, तर आपला जो अभ्यास करतो त्याच्यासमोर फक्त एकच शब्द लिहायचा, तो म्हणजे आई. कोणता, आई. आई हा शब्द जर लिहिला आणि किती काही तुम्हाला डिप्रेशन आलं, तुमचे किती की पाय दुखले, किती काही झालं, ग्राउंड करताना पाय दुखलं, एकमेव जो आई शब्द आहे त्याच्याकडे एकसारखं पाहायचं. 10 मिनिटात तुमची बॉडी काय होऊन जाते, काय होते, आणि तुम्हाला काय मिळते, शक्ती मिळते. काय मिळते, मिळते का नाही मिळत. बस हे आपल्या तिथं करायचं. समजलं का. आणि बिलकुल बघा, तुम्हालाच करायला लागणार आहे. आणि किती काही समजा असलं कोणी स्वतःला याच्यासाठी करायला लागणार, तू जोपर्यंत करा, चुकलंच चाललं ना, 100 वेळा चुकशील तेव्हाच तुझं होईल. समज. आणि आपल्या अकॅडमीमध्ये लक्षात ठेवा, 1000 वेळा चुकलं तरी चालत, जोपर्यंत येत नाही तुलाच करावं लागेल. आलं का लक्षात. जो स्वतःचे आसू स्वतः पुसतात, काय म्हटलं मी, तेच इतिहास लक्षात ठेवा. आलं का लक्षात. म्हणून इथे जाई प्रॉब्लेम असेल, आपल्या सर्व विद्यार्थ्यांना आपण तर शिकवतो, पण ह्या स्मार्ट वर्क गोष्टी सुद्धा तुमच्या असल्या पाहिजे. आणि एक वेळा हा अभ्यास तुमच्या हातात आला आणि सगळ्या गोष्टी माहीत पडल्या तर कॉन्फिडन्स लेवल हा काय होते, हाय होते. खूप असे विद्यार्थी आहेत त्यांचा अभ्यास चांगला आहे, सगळ्या गोष्टी चांगल्या, ग्राउंड चांगलं, परंतु ग्राउंडला गेले, पेपरला गेले तर मार्किंगच खाली येऊन जाते. बरोबर आहे, मार्किंग येते का नाही. बघा, एक कोलंबसचा जो आहे सिद्धांत आहे, त्याच्यानुसार समजा मी सांगतो, भीती तुम्हाला वाटत असं ना, लागल का नाही, अभ्यास समजून नाही राहिलं, बेसिक समजून नाही राहिलं, किती भयानक काम आहे. बघा काय असते, एक आपण जर समजा एखाद्या मेळ्यात गेलो, कुठे गेलो, मेळ्यात गेलो, समजलं का. भीती कशी नाही. बघा, कोलंबसचा जो सिद्धांत तो सांगतो, एखाद्या मेळ्यात गेलो, मग तो एक झुला असते मागं पुढे जाणारा, कोणता, मग आपण भीतो का नाही भीत त्याच्यात बसायला. बरं, इकून तिकून आपण मग मित्रासोबत असो, कोणासोबत असो,
तर ठीक आहे ना. तर एखाद्या वेळेस आपण त्या झुल्यात काय करतो, बसतो. बसल्यानंतर तुमचे हात त्या झुल्याला काय करतो आपण, घट्ट पकडतो. का बरं, का बरं, पडण्याची भीती वाटते. पण तुम्ही बसता, ठीक आहे. आणि आपल्याला कोणी ना कोणी सपोर्ट बल राहते की नाही, चल ना काही नाही मी आहे, चल ना मी आहे, तर ठीक आहे सोबत. मग झुला थोड्या वेळाने काय होते, पहिले समोर जाते, मग मागं येते, समोर जाते, मागं येते. मग जसा जसा समोर जाते तसा तसा आपण हात काय करतो, घट्ट. मग जसा समोर जाते मागे येते, आपल्याला काय होते, भीती होते. त्यानंतर जसा जसा तो हवेत जायला लागते, मागे यायला लागते, मग आपले हात काय होते, थोडे थोडे सैल करायला लागतो आपण. आणि असं करता 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 आपण मग हातच सोडून देतो. आणि त्यानंतर झुल्याची सर्व आपण काय घेतो, आनंद घेतो. मग झुल्यातून उतरल्यानंतर आपल्या चेहऱ्यावर किती आनंद राहते. आपण काय म्हणतो, मैत्रीण असो, आपली आई असो, वडील असो, त्यांना काय म्हणतो, बरं झालं, मी किती भेट होती, बरं झालं आपलं जमलं, मस्त आज एक खुशीनं आपण घरी जातो. आलं का लक्षात. तसंच हा अभ्यासाचा आहे. आल्या आल्या आपल्याला खूप भीती वाटते, पण तुम्हाला टाइम द्यावं लागेल, अभ्यासाला टाइम द्यावं लागेल. स्वतः केलं, आलं का लक्षात. फिजिकलला तुम्हाला टाइम द्यावा लागेल, अभ्यासाला तुम्हाला. ह्या नवीन विद्यार्थ्यांसाठी सांगतो. आणि 100 वेळा जरी हारत असाल तर हार मानू नका. कारण बघा आपल्या अकॅडमीचं नाव काय आहे, विनर. नावातच विनर आहे, टेन्शन घ्यायचं नाही. आलं का लक्षात. काही प्रॉब्लेम असलं तर मला सांगा. अजिबात मोबाईल आणि फालतूच्या गोष्टीच्या मागे लागायचं नाही. आलं का लक्षात. कमी वेळात पटकन सक्सेस. आलं का लक्षात काय म्हणालो तुमच्या, समजलं का. त्याच्यानंतर काही प्रॉब्लेम नाही. अभ्यासाच्या ह्या स्मार्ट वर्क आहे, नसेल तर तुम्ही बनवा, स्किल बनवा तुमच्या टॉप. मी तुम्हाला सांगतो ना का, आम्ही तर शिकवतोच, पण ते शिकवल्यानंतर पण तुझ्या लक्षात, पेपरमध्ये तुला लक्षात राहायला पाहिजे ते. त्याच्यासाठी तू तुझी ते नोट स्वतः बनव. आलं का लक्षात. इकून तिकून जमा करून आम्ही तर शिकूनच राहिलो. त्यांना आणखी का बरं, पेपरला आम्ही थोडी येणार, तुला कसं पटकन क्लिक होऊन आठवलं पाहिजे ना, आहे ना. तर त्याच्याने तुम्ही तुमच्या स्वतःच्या शॉर्ट ट्रिक बनवा. या ताईनं शॉर्ट ट्रिक बनवली, याची तुला कामात येणार आहे का, तुझ्या लक्षात राहण्यासाठी तुम्ही करा. आपल्या आजूबाजूने जे लक्षात राहणारे शब्द आहे, लक्षात ठेवा, ज्या गोष्टी लक्षात राहण्यासाठी आहे, त्या गोष्टी लक्षात राहण्यासाठी आपल्याला जे नावं पाठ आहे त्यानुसारच तुम्ही अभ्यासक्रम ठेवा. आणखी खूप साऱ्या गोष्टी आहेत, थोड्या थोड्या एखाद्या महिन्यात होणार नाही, पण थोड्या थोड्या तुम्हाला आम्ही सांगू, आणि त्या तुम्ही त्या पद्धतीने केल्या. आणि त्याच्यानंतर आहे पेपर सेट. रोज एक पेपर सेट आपल्या अकॅडमीला आहे. तो पेपर सेट दिला रोजचा 100, किती, महिन्याचे 30 पेपर, म्हणजे 100 गुणाचा रोजचा एक पेपर, महिन्याचे 30, म्हणजे किती प्रश्न झाले, किती झाले. मग आपले तर 90 पेपर आहे. मग 3 महिन्याचे किती, किती प्रश्न, 9000. बरोबर आहे ना, किती, 9000. मग आता रविवारचा पेपर आला तर त्याच्यातले 40-50 तर तसेच पाठ होतात. कोणाचे 60, एखाद्या वेळेस पेपरला गेलं तर 60 तुम्हाला तसंच करावं लागते. राहिले ते 40ला हे लावावं लागते माइंड. म्हणजे 9000 प्रश्न तुझ्या डोळ्यात. बघा, ज्याचं वाचन जास्त त्याला ते सोपं, काही ना काही विचार लावा. ज्यानं वाचलंच नाही तो काही कामाची गोष्ट नाही. तुमच्या डोळ्यासमोरून गेलं तर तुम्ही काहीतरी लॉजिक तर लावा ना. वाचन ज्याचं जास्त त्याचा अभ्यास, बरोबर नाही का, त्याचा पेपर, बरोबर नाही का. 100 वेळा चुकलं चालन, गणित 1 वेळा नाही 100 वेळा करायचं. आणि बघा पहिले पहिले खूप त्रास जात असते, त्याच्यानंतर अजिबात त्रास जात नाही. समजून राहिलं तुम्हाला काय म्हटलं. एखादी गाडी आपल्या घरी आहे, 2 वर्षापासून आपली गाडी खरी आहे, 2 वर्षापासून गाडी खरी आहे, बरोबर आहे. एखादी 2 व्हीलर आहे, तुम्ही काढलीच नाही, मग ते काय होते, जाम होते. तसंच हे नवीन विद्यार्थीचं आहे. आपल्या परिस्थितीनुसार, आपल्या घरच्या परिस्थितीनुसार, किंवा आपल्याला जॉब करावं लागते, आहे ना. तर या सगळ्या गोष्टीनुसार काय होते की तुमचा अभ्यास स्टॉप होऊन जाते. त्या गाडीसारखंच आहे. 2 व्हीलर एखादी गाडी राहते, वर्षभर जमून जाते, धूळ बसते. तसंच आपलं आहे. समजून राहिलं तुम्हाला मी काय म्हटलं. मग कालांतराने आपण ते गाडी काढतो, त्या गाडीला झटकतो, त्या गाडीला काय करतो, सर्व्हिसिंगला नेतो. त्याच्यानंतर किती दिवस त्रास देते ते गाडी चालू व्हायसाठी, किती दिवस त्रास देते, 15-15 दिवस त्रास देते. गुळून 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 हे काढ ते काढ, अमुक तमुक. एकदम चालते का, मग 15 दिवसात बंद पडते. इथून चालवत तिथपर्यंत न्यावं लागते, तिथून चालवत तिथपर्यंत न्यावं लागते. आणि मग एक डाव ती गाडी रोज रेग्युलर तुम्ही तरी जबरदस्तीनं चालवता, कारण पर्याय नसते, पैसे नसते. आपली जी गाडी आहे, ठीक आहे, तर ती आपल्याला करावंच लागते. मग कालांतराने महिन्यानंतर कशी होते गाडी, कशी चालते आपली, सुर चालते ना, मस्त चकचक ठेवतो. तसंच आहे.
तसंच आपण अभ्यास करतो, बरोबर नाही बोलत का? एवढ्या वर्षाचा अभ्यास आपला राहते, आपला स्टॉप होऊन जाते, मग आपल्याला चिडचिड होते आल्यानंतर, अरे बापरे एखादं म्हणे हे कसं, हे नाही समजून राहिलं, हे नाही समजून राहिलं. तर त्या गोष्टीला तुम्हाला कोणत्याही गोष्टीला वेळ द्यावा लागते. हळूहळू हळूहळू क्लास लावल्यानंतर थांबायचं. कारण कसं असते की तुम्ही थांबल्यानंतर काही गोष्टी तुम्हाला, आपलं बोलणं आहे ना, समोरच्याचं बोलणं आपल्याला ते पण समजलं पाहिजे, भावना जुळल्या पाहिजे, नाळ जुळली पाहिजे. त्यानंतर तुमच्यामध्ये काय होते, बदल. जेवढे 100% आम्ही देतो, तुम्हाला 101% द्यावा लागते. समजून राहिलं का? आणि अजिबात कोणी कोणाला काही नसते. तुम्हाला सांगितलं का तुमची मेहनत नसल तर 100 वेळा करा. बरं असं आहे का काही होणारच नाही? स्मार्ट वर्क सुद्धा करायचा, अलग लक्षात, आणि आत्मविश्वास बलाढ्य ठेवायचं. अशा प्रकारे हा अभ्यास करायचा. समजलं का? कोण्या गावची बाई? खंडाळा. तू? हा, तू? बर, आता तू बेटा? हा, यवतमाळी. ठीक आहे ना. याच्यात सगळं नवीन पोरे आहेत, बरोबर आहे. तर आपला अभ्यासक्रम कसा आहे? सोपं आहे, समजते ना? समजते का नाही समजते? बरं ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पटल्या का? पटल्या का नाही पटल्या? तुम्हाला काही जरी प्रॉब्लेम असला तर लक्षात ठेवायचं, नाण्याच्या 2 बाजू असतात. नाण्याचे किती? आपण फक्त एक ऐकतो. किती ऐकतो? लगेच दुसरी पण ऐकली पाहिजे. समजलं? कधी कधी नाणं पण राहते. ठीक आहे ना? तर तुम्हाला काही जरी प्रॉब्लेम असला, मला याचं प्रॉपर भेटायचं, मी त्याचं समाधान माझ्याकडून जर होत असेल तर मी करेल. परंतु लक्षात ठेवा, कोणताही अभ्यास असो, काही असो, जिथं तुम्हाला नाराज येत असेल की ते तुम्हाला नैराश्य येत असेल, ते एकदा तरी मला भेट द्यायचं. मी 2 मिनिटात त्याचं आपल्या अकॅडमीमध्ये अभ्यास वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत, या तुम्हाला काय करतो मी, सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो. आणि अशाच प्रेमात बघा, कुठं कुठं थोडंसं असं नाही आहे, हे तर आता आपलं अभ्यासाचं आहे, याच्यात प्रेमानं चालते. पण ग्राउंडवर असं नसते. ग्राउंडवर थोडंसं जितना रगडा, आलं का लक्षात? ग्राउंडवर थोडंसं असं प्रेमानं थोडी जमते. ग्राउंडवर थोडंसं रक्त खवळावं लागते. ठीक आहे. नमस्कार. द विनर अकॅडमीला सबस्क्राईब करा, जॉईन व्हा. धन्यवाद.